नमस्कार शेतकरी मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी आता खरीप हंगाम चालू झालेला आहे आणि खरीप हंगामाचे जे पीक विमा आहे, आता पीक विमा पण चालू होणार आहे आणि यामुळं यंदाही पीक कापणीवर आधारित पीक विमा योजना आहे. गेल्या वर्षी तुम्ही पीक विमा भरला असाल, गेल्या वर्षी जे पीक कापणीवर पीक विमा तुम्हाला मिळाला असेल किंवा मिळाला नसेल, तर त्या गेल्या वर्षीसारखंच ह्याही वर्षी पीक विम्याचं नियोजन असणार आहे आणि पिकं काढणीच्या आधारित पीक कापणीवरच प्रयोगावरच पीक विमा तुम्हाला मिळू शकतो, अन्यथा मिळणार नाही. तर याविषयी आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आलाच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकतो की त्यासाठी कंपन्याकडून निविदा मागवलेल्या आहेत आणि 22 जूनला निविदा उघडणार आहेत. तर आपण पाहू शकतो की यंदाही 26-27 पंतप्रधान पीक विमा योजना मागील वर्षीप्रमाणे म्हणजेच पीक कापणी प्रयोगावर आधारितच राबविण्यात येणार आहे. त्यानुसार यंदाच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी कंपन्याकडून निविदा मागवण्यात आल्या असून 22 जून रोजी निविदा उघडल्या जाणार आहेत. तर या योजनेत 12 विभाग आणि 34 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये अधिसूचित पिके घेणाऱ्या आणि सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना कप आणि कॅप मॉडेल म्हणजेच 80,110 या नियमानुसार राबवण्यात येणार आहे. या मॉडेलनुसार विमा कंपन्याच्या नफा आणि जोखीम मर्यादित राहणार आहे. तसेच राज्य शासनावरील अतिरिक्त आर्थिक भारही कमी होणार आहे. मागील हंगामाप्रमाणे खरीपात अन्नधान्य व धान्य पिकासाठी शेतकऱ्यांना 2%, तर रब्बी हंगामातील पिकांसाठी 1.5% हप्ता भरावा लागणार आहे. कापूस आणि कांदा या नगदी पिकासाठी 5% विमा हप्ता भरावा लागेल. तर उर्वरित विमा हप्ता आणि राज्य सरकारकडून समप्रमाणात भरला जाईल. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकतो की खरीप रब्बीसाठी आपण सोयाबीन, कापूस, भात, नाचणी, गहू व बाजरी, मका इत्यादी पिके आपण घेत असतो आणि त्यासाठी पीक विमा आपण काढणार आहोत. तर जर तुम्हाला गेल्या वर्षी पीक विमा मिळाला नसेल, तर ह्याही वर्षी त्याच नियमाप्रमाणे तुम्हाला म्हणजेच त्या नियमाप्रमाणे म्हणजेच पीक कापणी प्रयोगावरच पीक विमा मिळणार आहे. जर तुमच्या भागात मिळाला असेल तर चांगले आहे, नाही मिळाला असेल तर आता आपण काही करू शकत नाही. तर असे हे अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. तर आधी काय असायचं शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेलच की सरसकट पीक विमा मिळत जायचा, परंतु असं न करता शासनानं आता फक्त आणि फक्त पीक कापणी प्रयोगावरच पीक विमा मिळणार असं स्पष्ट जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे पीक विमा आता सर्वसकट मिळत नाही. नवीन नियम लागू केल्यामुळे कडक पीक विमा आता सर्वांनाच पीक विमा मिळत नाही आहे. तर दिलेली माहिती समजल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.